सेन राजा, राजा बल्लाळ, 12वे शतक. बांगलामध्ये ढाकेश्वरी देवीची मूर्ती सापडली, जमिनीखाली गाडली गेलेली. अर्थात पूर्वापार जो काही अखंड भारत होता, तिथं आक्रमणकर्त्यांनी जिथे म्हणून देवाची मूर्ती दिसेल, जिथे म्हणून मंदिर दिसेल, ते तोडायचं आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायचा. जे लोक असतील त्यांना धर्मांतरण करण्यास उद्युक्त करायचं आणि आपला धर्म, त्याची लोकसंख्या वाढवत जायची. हा मोटो घेऊन, हेच मनी ध्येय घेऊन कित्येक आक्रमणकर्त्यांनी या अखंड भारतावर आक्रमण केलं. काही ठिकाणी मग ते यशस्वी झाले आणि म्हणूनच आपल्या भारत देशाचा आजचा नकाशा. आता ढाकेश्वरी देवीची ही मूर्ती ज्या ठिकाणी जमिनीखाली सापडली, त्या ठिकाणी मग ढाकेश्वरी देवीचं मंदिर उभारण्यात आलं 12व्या शतकापासून. मग या ढाकेश्वरी देवीची सेवा करण्यासाठी पुजारी नेमले गेले. ते जवळपास 1992 पर्यंत ढाकेश्वरी मंदिरात त्या देवीची उपासना आणि पुजारीचं काम करत होती. पिढ्यानपिढ्या चालत आलेला तो वारसा चालवत होते व्यवस्थित. 1971 साल, त्याच्या आधी आपली फाळणी झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली. पण हा जो काही पूर्व पाकिस्तानचा एरिया, बांगलादेश ज्याला आत्ता आपण संबोधतो, जो 1971ला भारतीय सेनेने त्या पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि मग बांगलादेशची निर्मिती झाली, हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण 1971 सालच्या युद्धामध्ये जेव्हा 1,35,000 पाकिस्तानी सैनिक सरेंडर होतात, त्यापैकी 93,000 सैनिकांना कैदेत ठेवलं जातं. त्यांची त्या काळात बडदास्त ठेवली जाते, खाऊन पिऊन त्यांना कैद. आणि तरीसुद्धा इतका मोठा विजय मिळवलेला असताना सुद्धा जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली, त्यानंतर तिथं राहणाऱ्या हिंदू लोकांना आपण काय प्रदान करू शकलो, कोणती सुरक्षा प्रदान करू शकलो, आणि नक्की मग आपण 1971चं युद्ध जिंकलं असा डांगोरा पिटतोय, पण नक्की आपल्या हाती काय लागलं? विनाकारण आपल्या काही सैनिकांचा जीव गेला. ठीक आहे, शहीद म्हणून लेबल लागलं. विनाकारण या शब्दाला अंडरलाईन करतो मी, कारण सैनिक तर शहीद झालेच झाले, अनेक परिवार उद्ध्वस्त झाले, पण त्यानंतर सुद्धा हाती विशेष काही लागलं नाही. जवळपास 2.5 ते 3 करोड हिंदूंना तिथून विस्थापित व्हावं लागलं. इतका अत्याचार त्या बांगलादेशात सुरू झाला. कत्तल सुरू झाली रस्त्यावर. अक्षरशः तुम्ही आत्ता जे पाहिलं, बांगलादेशमधल्या हिंदूंना म्हणजे प्रत्येकाची पॅन्ट उतरवून तो हिंदू आहे का मुस्लिम आहे याची तहकीकात करून मारलं गेलं. इन द सेम वे 1971च्या युद्धानंतर काही वर्षांमध्ये सतत हिंदूंवरती अत्याचार आणि त्याच पद्धतीने त्यांची कत्तल झाली. किती? जवळपास 30 लाख हिंदू लोकांना अशा पद्धतीने मारून टाकलं गेलं. आज जे भाईचाऱ्याच्या गोष्टी करतात ना लोक, अरे ये मेरा पड़ोसी है, मेरे साथ बहुत अच्छी तरीके से वो पेश आता है, बिल्कुल भाई जैसा नाता है हमारा, अशा टिमक्या वाजवणाऱ्यांना या बांगलाचं उदाहरण सांगतोय मी.
बांगलादेशमध्ये जणू काही एक स्कीम चालू झाली होती. 1971 नंतर भारताने जिंकलेल्या युद्धानंतरची परिस्थिती मी सांगतोय तुम्हाला. त्यानंतरच्या 20 वर्षात काय घडलं. 1992ला जास्तीत जास्त मंदिरं उद्ध्वस्त झाली, 92पर्यंत. आणि तोपर्यंत कत्तल मी ज्या सांगितल्या त्या पद्धतीने झाली. त्यानंतर जणू काही एक गोपनीय स्कीम निघाल्यासारखी, जो मुसलमान व्यक्ती एखाद्या हिंदू परिवाराची माहिती देईल त्याला बक्षिसं लावण्यात आली. काही हिंदू लोकांच्या बाबतीत काही मुस्लिम लोकांनी बांगलादेशच्या सैन्याला जाऊन माहिती दिली. त्या सैनिकांच्या गाड्या त्या घरासमोर आल्या. ज्या घरामध्ये 2-4 मुली आहेत आणि त्यांची आई, अशा 4-5 स्त्रिया आहेत, अशा कुटुंबांची माहिती काही मुस्लिमांनी दिल्यानंतर सैनिकांच्या गाड्या तिथं आल्या आणि मग त्यांनी त्या घरातील पुरुषांच्या समोर त्या मुलींवर, सज्ञान मुली असो अज्ञान असो, त्यांच्यावर बलात्कार केले. घरच्या लोकांच्या समोर बलात्कार करायचे आणि नंतर मग घरच्या लोकांना मारून टाकायचं आणि त्या स्त्रिया आणि पोरीबाळींना गाड्यांमध्ये घालून घेऊन जायचं, टू किडनॅप देम. नंतर त्यांचं पुढं काय होतं हे काही सांगायची गरज नाही आहे. कारण ही जी जिहादी प्रवृत्ती आहे ही त्या रक्ताच्या थेंबात मुरलेली आहे. शेजारी राहणाऱ्या मुस्लिम माणसांनीच शेजारच्या हिंदू कुटुंबाची माहिती दिली आणि तिथं कत्तल झाली, रेप झाली. 2 आई आणि 2 मुली यांना उचलून नेलं गेलं. त्यानंतर त्या बेपत्ता, नंतर त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही. आणि ज्यांनी इन्फॉर्मेशन दिली या हिंदू कुटुंबाबद्दल त्या मुस्लिम व्यक्तीने त्या घरावर कब्जा केला. म्हणजे सैन्याने अशी काही स्कीम काढली होती कि अगर कोई इंटीमेशन देता है किसी हिंदू परिवार के बारे में जिन्हें हमें ख़त्म करना है, यहाँ की आबादी हमें पूरी तरह से मिटानी है, उस मुस्लिम को उसका घर इनाम बोल के दिया जाएगा. अशा तऱ्हेची काहीतरी गोपनीय तिथे बक्षिसं सुरू झाली. आणि मग विचार करा तुम्ही, किती लोकांची अशी विनाकारण कत्तल झाली असेल. म्हणूनच मी शब्द वापरला की 1971च्या युद्धात इतक्या सैन्यांच्या परिवाराची आहुती दिल्यानंतरसुद्धा आणि मग तिथल्या हिंदूंचं आपण संरक्षण करू शकलो नाही, आजही करू शकत नाही. मग नक्की आपण काय मिळवलं? मग नक्की ह्या गोष्टीला काही सोल्युशन आहे की नाही, परमनंट सोल्युशन? आज इतक्या देशांची एकत्रित कधी मीटिंग असते, युनो आहे, इतर काही परिषदा भरतात, ठराविक देश त्याचे मेंबरशिप घेतलेले देश एकत्र येतात. मग ते 27 देशांची एक समिती असो, युनो असो किंवा इतर कोणतीही आंतरदेशीय सर्व देशांची मिळून कोणतीही संघटना असो, मानव अधिकार आयोग असो जागतिक लेवलवरचा, एक मासूम मुलगा 10 ते 11 वर्ष आणि त्याच्या कडेवर 2 ते 2.5 वर्षाची त्याची बहीण, बाप आधीच गेलेला, आई मोलमजुरी करून त्यांना सांभाळते आणि त्याच आईवर बांगलादेशमध्ये या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी बलात्कार केला या 2 लहानग्यांच्या समोर आणि नंतर त्याच्या आईला मारून टाकलं. म्हणजे किती क्रूरता यांच्या रक्ताच्या थेंबात नसानसात भरली आहे हे सांगण्यासाठी मी अशी बारीक सारीक उदाहरणं देतो आहे. बांगलादेशची निर्मिती झाली, हिंदू होरपळत राहिला, काही जण पळून गेले, काही जणांनी बायकांनी घाबरून बलात्कार होईल म्हणून आत्महत्या केल्या, त्यासुद्धा हजारोमध्ये आहेत. पण एखाद्या धर्माच्या 60 लाख लोक मारले गेले म्हणून डांगोरा पिटला जातो, परंतु बांगलादेशमध्ये त्याच्या निर्मितीनंतर जवळपास 3 करोड लोक, हिंदू लोक विस्थापित झाले. 30 लाख लोकांवरती अमानुष अत्याचार करून त्यांच्या हत्या झाल्या, लाखो स्त्रियांवर बलात्कार झाले आणि नंतर त्यांचा मर्डर झाला, कापून टाकलं गेलं त्या स्त्रियांना. याविषयी जगात कोणी काही बोलत नाही. इतिहासाची पानंसुद्धा कोरी आहेत.
म्हणूनच मला विचारावंसं वाटतं, ठणकावून या वर्दीवाल्यांना, या आर्मीवाल्यांना त्यावेळी निर्णय घेतलेल्या 1971चा युद्धाचा निर्णय घेतलेल्या त्यावेळच्या महत्त्वाच्या खुर्चीवर बसलेल्या सगळ्या राजकारण्यांना, की नक्की तुम्ही 1971च्या युद्धानंतर काय मिळवलं. सोडून दिले अनकंडिशनल 93,000 सैनिक सोडून दिले, आणि त्यावेळेसच आपले खितपत पडलेले सैनिक परत मागता आले असते, पण ते सुद्धा त्या पाकिस्तानच्या जेलमध्ये अनन्वित छळ सहन करत सडत सडत मरून गेले. आणि त्यांचे कुटुंबीय भारतात आज येईल उद्या येईल नुसती वाट पाहत पाहत कित्येक बायका, कित्येक मुलं खंगून खंगून मरून गेली. कोणी आपल्या लेकाची वाट बघतीये, सुरकुतलेला जीव तो आईचा, तो सुरकुतलेला जीव बापाचा. आपला सैनिक पोरगा आज न उद्या पाकिस्तान सोडेल, त्याचा चेहरा बघायला मिळेल, या एका आशेवर जिवंत होते. सगळे संपून गेले. म्हणजे साध्या साध्या गोष्टी शाळकरी मुलाच्या सुद्धा लक्षात येतात. जर एखादी पैज आपण जिंकली किंवा हारली किंवा तह झाला, तर आपण पण आपलं जे काही गमावलंय ते मागायचं असतं. ही साधी गोष्ट त्यावेळेस का अंमलात आली नाही, हा मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. आता तर शक्यता मावळल्या. 1971चा कोणताही आपला युद्धकैदी परत भारतात येईल अशा शक्यता सगळ्या मावळल्या. कारण मला असं वाटतं की तिथला छळ सहन केल्यानंतर कुठून एवढं आयुष्य मिळणार हो. कारण हे अमानुष लोक आहेत, अमानवी प्रकारे छळवणूक करतात. हे अगदी राजा शिवछत्रपती यांच्या काळापासून आपण पाहतोय. आग्र्यामधून शिवछत्रपती महाराज स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, त्यांना जेव्हा कळलं की आता आपल्याला इथं जीवाला धोका आहे आणि इथून निघाल्याशिवाय पर्याय नाही, या कैदेत जर आपण नामोहरम होऊन एक कैदी म्हणूनच जगत राहिलो तर आपला शेवट इथंच होणार आहे, हे जाणून त्या आपल्या राजा शिवछत्रपती महाराजांनी आपली बुद्धिपणास लावून तिथून व्यवस्थित आपली सुटका करून घेतली. अन्यथा आपल्या इतिहास काही वेगळा असला असता. अशी ज्वलंत उदाहरणं तुमच्या डोळ्यासमोर असताना सुद्धा आपण 1971 युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा कोणत्या कंडिशन टाकाव्यात हे का बरं समजलं नाही. तिथल्या हिंदूची आजसुद्धा अवहेलना होते. तो आकांत, त्या स्त्रीचा हंबरडा, जिच्यावरती रस्त्यात रेप होते मुलांच्या समोर, तो हंबरडा आजही आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही का. आज सुद्धा ज्या हिंदू लोकांची वाट लागते बांगलादेशमध्ये, त्याच्याविषयी आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर आपण भारत देश म्हणून काही आवाज उठवू शकत नाही का. आवाज उठवत असाल आणि उपयोग होत नसेल तर मग नेक्स्ट ॲक्शन घेण्या इतका आपला भारत सक्षम नाही आहे का. असे अनेक प्रश्न एक फौजीचा मुलगा म्हणून माझ्या मनात रेंगाळत आहेत. जीवाचा खूप खूप आकांत होतोय. जे काही घडतंय ते सहनशक्तीच्या पलीकडे चालू आहे. आज बकरी ईदच्या निमित्ताने मस्तपैकी रक्ताने रंगलेले बनियन आणि मळकट कळकट शर्ट पॅन्ट घालून रस्त्यात मोर्चाप्रमाणे मिरवत चाललेली काही टोळकी, त्यांच्यात कुजबूज येते कि आज की बकरी ईद में वो बैल भैंस बकरा ये काटने का, ये तो बस सराव था हमारा, ये तो बस हम प्रैक्टिस कर रहे थे कि काफिरों को कैसे काटा जाएगा. अशा पद्धतीची वक्तव्य जर आजच्या या उद्याच्या जिहादी किंवा आत्तापासूनच खत पाणी मेंदूत घातलेल्या पिढीकडनं ऐकायला मिळत असतील तर आपण, तुम्ही, आम्ही किती सावध राहायला पाहिजे. कारण आपला भारत देश आज बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंची संख्या दरवर्षी कमी होत गेली. पाकिस्तानातला हिंदूंचा टक्का दरवर्षी कमी होत गेला आणि देश हतबलपणे पाहत बसला. हे उदाहरण आहे. आणि तेच आपल्या इथं जेव्हा गृहयुद्ध छेडलं जाईल, कदाचित तीच वेळ आपल्यावर येऊ शकेल. कोई बचाने नहीं आएगा. म्हणजे आज जी काही जिहादी प्रवृत्तीचे मुस्लिम उद्गार काढतायत, क्या मोदी और योगी सदा के लिए यहाँ रहेंगे. काही लोक उद्गार काढतायत आणि काही लोकांच्या मनातली ती वाक्य आहेत. मग ह्याच्यावरून आपण काय बोध घ्यायचा. आणि देशाने सुद्धा
आंतरराष्ट्रीय पॉलिसीज, जी काही तुमच्या इंटरनॅशनल पॉलिसीज तुम्हाला ॲडॉप्ट करायच्या असतात, त्यावेळेस किती सतर्कता बाळगली पाहिजे. कदाचित बाळगत असतील सध्याच्या सरकारमध्ये, कारण येणारे दिवस ते सुद्धा खूप वाईट आहेत अशी चाहूल लागते आहे. मित्रांनो, ढाकेश्वरी मंदिर पाडलं गेलं, ढाकेश्वरी देवीची उपासना करणाऱ्या पुजाऱ्यांना पण मारलं गेलं. हे सगळं बांगलादेशमध्ये घडतं आहे. अनेक हिंदूंची घरं जाळली गेली, अनेक हिंदू स्त्रिया गायब आहेत, त्यांच्यावर रेप झाल्या, अनेक हिंदूंच्या घरावरती कब्जे केले गेले. काश्मीरी पंडितांचे सुद्धा तेच हाल झाले. आज 40 वर्षांनी 50 वर्षांनी काही पंडित लोक परत येत आहेत. त्यांना 20-20 एकर, त्यांची गेलेली 30-30 एकर जमीन नवीन कायद्याप्रमाणे पुन्हा त्यांच्या ताब्यात मिळते आहे. ह्या सुधारणा घडल्यात जम्मू काश्मीरमध्ये. पण बांगलादेशचं काय? बांगलादेशमधनं उद्ध्वस्त झालेल्या हिंदूचं काय? पाकिस्तानामध्ये जी टक्केवारी कमी कमी होत आज 1%, 2% हिंदू राहिलेत, त्यांचं आता पुढचं भवितव्य काय? याविषयी आपल्या राष्ट्रप्रमुखांनी, आपल्या भारत देशाच्या जी काही कोर कमिटी असते, या सगळ्यांनी याबाबत विचार करावा. जर लाखो लोक इथून बांगलादेशी परत चाललेले असतील आणि जर तुम्ही असं म्हणताय की भारताची लोकसंख्या 119 कोटीपर्यंत कमी होईल, तर मग बांगलादेशमधल्या हिंदूंना इकडं आणण्यामध्ये अडचणी काय आहेत? त्यांना त्यांच्या प्रॉपर्टी चांगल्या भावाने तिथून डिस्पोज करून देण्यात मदत करण्यात यावी आणि त्यांना इथं स्थापित करण्यात यावं, अशी मी नम्र विनंती भारत सरकारला करतो आहे. खूप खूप गोष्टी घडत आहेत. या सगळ्या गोष्टींकडं तुम्ही आम्ही सगळ्यांनी बारकाईने पाहणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्या प्रशासनावर अशा गोष्टी करण्यासाठी काही संघटनांना जर दबाव आणता आला, तर मला असं वाटतं की खरंच तुम्ही काहीतरी हिंदूंसाठी कार्य करताय. जय हिंद, जय भारत.